नगरसेवक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षरशः त्या स्टेजच्या समोर नाचतात. अहो सर, आम्हाला बोलूनच दिलं जात नाही त्या सर्वसाधारण सभेमध्ये. माझ्या अंदाजे जवळपास 12 ते 13 लाख रुपयाचा तो कार्यक्रम होता. म्हणजे एवढ्या त्याच्यात 5 ते 6 लाख रुपये नगर परिषदेचे गेले असतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या कार्यक्रमावर खर्च करण्यात आला. आणि तिथं तो होम मिनिस्टरवाला त्यांनी बोलवला होता, जो अँकर होता. अतिशय अश्लील भाषेत तो आपल्या आई बहिणींशी बोलत होता. जर बंधाऱ्यामध्ये पाणी असताना तुम्ही बंधाऱ्यामधला गाळ काढणार कसा? अनेक लोक असे असतात की ज्यांना वेळोवेळी घंटागाडीमध्ये कचरा टाकता येत नाही, तर त्यांच्यासाठी देखील काहीतरी अशी सुविधा केली गेली पाहिजे की ज्या ठिकाणी ते त्याच ठिकाणी येऊन कचरा टाकू शकतील. आणि यावर बऱ्याचशा नगरसेवकांसोबत देखील आम्ही बोललो. तुमचं यावर काय मत? आमचं म्हणणं यायचं सर की ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे की लोकांची बेसिक नीड काय किंवा लोकांच्या अडचणी प्रॉब्लेम काय आहेत आणि त्या गोष्टींवर खर्च झाला पाहिजे. आज तुमचाच व्हिडिओ काही दिवसापूर्वीचा पाहिला मी, कचरा डिपोचा. आजही तुम्ही जाऊन पहा, त्यांना त्याच्यात सुधारणा करता आली नाही. म्हणून सर्वसाधारण सभेला सुरुवात होताना इतिवृत्त वाचून झाल्याच्या नंतर म्हणलं, अध्यक्ष महोदय, मला त्या हळदी कुंकूच्या विषयावर काही प्रश्न आहेत माझ्या, मला बोलायचं. तर ते म्हणले, आपले हे अजेंड्यावरचे विषय संपले तर आपण त्या गोष्टीवर बोलू. आणि त्या अजेंड्यावरचे विषय संपल्याच्या नंतर मी आठवण करून दिली की मला त्या हळदी कुंकूच्या मुद्द्यावर अध्यक्ष महोदय बोलायचे. तर ते म्हणले, नाही, आता राष्ट्रगीत होईल आणि सर्वसाधारण सभा संपली. म्हणजे एक प्रकारे आमची मुस्कटदाबी होती. तिथं बोलूनच दिलं जात नाही कोणत्या मुद्द्यावर. त्यांचा अजेंडा येणार, तो अजेंडा वाचला जाणार, बहुमताने त्यातले ठराव पास होणार आणि संपला विषय. तुम्ही महिला सन्मानासाठी कार्यक्रम ठेवताय आणि तिथं महिलांना अशी वागणूक दिली जाते. अक्षरशः तो असा उल्लेख करत होता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच की कार्यक्रमाला येताना स्वतःच्याच नवऱ्याला सोबत घेऊन या. अक्षरशः नगर परिषदेचे कर्मचारी आणि सत्ताधारी नगरसेवक त्या स्टेजच्या समोर पाटलाचा बैलगाडा गाणं लावून नाचत होते. तुम्ही कार्यक्रम ठेवलाय ना महिला सन्मानासाठी, मग तुम्ही का डोक्यावर चढून खांद्यावर बसून दुसऱ्यांच्या नाचताय? सन्माननीय नगराध्यक्षांचे पती स्वीकृत नगरसेवक अभिजित पाचरणे असतील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील तिथं त्या व्हिडिओज मध्ये दिसतंय, माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो. नुकतीच शिरूर नगर परिषदेची सर्वसाधारण बैठक किंवा सभा पार पडली आणि यामध्ये अनेक मुद्दे जे आहेत, अनेक विषय जे आहेत ते मंजूर झाले, अनेक नामंजूर झाले. तर शिरूर शहर आणि परिसरामध्ये याविषयी चर्चा खूप जोरात सध्या सुरू आहे. अनेक विषय जे आहेत ते नामंजूर करण्यात आले. आज आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे काही नगरसेवक आहेत, त्यातील उमेश शेळके सर आपल्या सोबत आज इथं उपस्थित आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, आपण पाहिलं की जनरल मीटिंग जी झाली, सर्वसाधारण सभा जी झाली, त्याच्यामध्ये अनेक चांगले विषय जे आहेत ते मार्गी लागले. परंतु अनेक असे विषय पण आहेत जे नामंजूर करण्यात आले, ज्यामध्ये मग आपल्या गोड नदीवरील कोल्हापुरी बंधारा असेल, त्यातील गाळ काढण्यासंदर्भात असेल, टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भातील काही तरतुदी होत्या. अजून काही मुद्दे होते, जसे की ओपन स्पेसचा मुद्दा असेल, जो की नगर परिषदेकडे वर्ग करण्यात यावा या संदर्भामध्ये. तर ते सगळे मुद्दे नामंजूर करण्यात आले. त्यामध्ये विरोधकांनी देखील आक्षेप घेतला. तर ह्याविषयी काय सांगाल? का नामंजूर करण्यात आले हे सगळे मुद्दे? नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बरेचसे विषय घेण्यात येतात आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करत असतो. खरंच हे प्रश्न लोकहिताचे आहेत का, किंवा ही कामं करणं गरजेचं आहे का, की नागरिकांनी कर स्वरूपात दिलेला पैसा किंवा शासनाकडनं लोकहितासाठी आलेला पैसा योग्य ठिकाणी खर्चला जातोय का, किंवा त्याच्यात काही भ्रष्टाचार होण्याची शक्यता तर नाही. हा अभ्यास करून आम्ही ठरवत असतो की त्या मुद्द्याला विरोध करायचा की त्या मुद्द्याला समर्थन द्यायचं. म्हणून काही मुद्दे आम्हाला तसे वाटले, म्हणून आम्ही स्पेसिफिक कारणांनी ते मुद्दे त्या ठिकाणी विरोध केलेला आहे त्या मुद्द्याला. आता आपण सगळ्यात पहिला मुद्दा जर घेतला तर गोड नदीवरील जो काही कोल्हापुरी बंधारा आहे, तर त्यातील गाळ काढण्यासंदर्भामध्ये निविदा येणार होती, तर त्याला आपण विरोध केला त्या विषयाला. तर या संदर्भात काय सांगाल? आता दादा, याच्यात सत्ताधाऱ्यांच्या वतीने असं सांगण्यात येतं की भाजपच्या सदस्यांनी केलेली मागणी होती आणि तरी ते मुद्दे त्यांनी त्या मुद्द्यांना त्यांनी विरोध केला. जरी असं असलं, आमच्या सन्माननीय सदस्य पूजाताई पोटावळे यांनी नदीमधील आणि त्या कोल्हापुरी बंधाऱ्यातली गाळ काढावा, जेणेकरून त्या बंधाऱ्याची कॅपॅसिटी वाढेल पाणी साठवण्याची. आणि त्यांनी तो मुद्दा याच्यात सर्वसाधारण सभेत जरी घेतला असला सत्ताधाऱ्यांनी, तरी आज रोजी परिस्थिती अशी आहे की 45 दिवसाचा पाणी साठा त्या बंधाऱ्यामध्ये आज अवेलेबल आहे. मे महिन्यामध्ये अजून एक आवर्तन येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये पाऊस येतो. मग जर बंधाऱ्यामध्ये पाणी असताना तुम्ही बंधाऱ्यामधला गाळ काढणार कसा? जी गोष्ट शक्यच नाही, त्या गोष्टीसाठी तुम्ही निविदा काढणार कशी आणि काम करणार कसं? आणि मेन गोष्ट म्हणजे आमच्या त्या निविदा या शब्दाला विरोध आहे. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींचे टेंडर काढणार, काम शक्य नसतानाही, ते पण नगरपालिकेच्या फंडामधनं,
बरोबर. खरं तर ते काम तुम्ही कलेक्टरकडे त्या गोष्टीचा प्रस्ताव करून दिला पाहिजे की आमच्या बंधाराची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे म्हणून. बरोबर. कारण का बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की खोदकाम वगैरे केलं तर त्यात महसूल विभागाचं एलिगेशन आपल्यावर होऊ शकतं. तिथली वाळू, माती याचा उपसा करण्यासंदर्भातचा आणि शासनाचे असेही काही निर्णय आहेत की शेतकरी त्या ठिकाणचा नगर परिषदेच्या आणि शासनाच्या परवानगीने काढून नेऊ शकतात. मग याच्यासाठी नागरिकांच्या कर स्वरूपात आलेल्या पैशांचा वापर करणं काय गरजेचं आहे? आणि त्याच्यासाठी जर करोडो रुपये खर्च आला तर ती पैशाची नासाडी होईल. पाणी असताना तुम्ही गाळ काढूच शकत नाही. जॅकवेल मधला गाळ काढायचा त्यांनी त्याच्यात उल्लेख केलाय, त्याच्यासाठी निविदा हो. काढायची. जॅकवेल हे तुमच्या माहितीसाठी सांगतो की पूर्णपणे पाण्यात असतं. मग पूर्णपणे पाण्यात असलेल्या जॅकवेल मधला गाळ तुम्ही कसं काय काढणार आहे? म्हणून आम्ही त्या विषयाला त्या ठिकाणी विरोध केला. अजून एक विषय आहे की शिरूर शहरामध्ये ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात देखील चर्चा होणार होती. त्याविषयी काय सांगाल? तिथं का नामंजूर झाला विषय? मागील विषयाला अनुसरूनच दादा हा पण विषय आहे की 45 दिवसाचा पाणी साठा बंधाऱ्यामध्ये अवेलेबल आहे. बरं. शिरूर शहरात सर्वत्र आता नियमित पाणी पुरवठा देखील होत आहे. मे महिन्यात अजून एक आवर्तन येणार आहे आणि त्यानंतर पावसाळा काही दिवसांवर आहे. आणि जरी देव न करो जर आपत्कालीन परिस्थिती आलीच तर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तसे अधिकार आहेत की आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते नगरपालिकेच्या निधीमधनं त्या टँकरसाठी पैसे वापरू शकतात. मग त्याच्यासाठी निविदा किंवा टेंडर काढणं का गरजेचं आहे आता? प्रत्येक गोष्टीत निविदा, टेंडर, मग टँकर जर पोहोचवलेच नाही आणि ते फक्त त्याची निविदाच काढण्यात आली आणि त्याच्यात जर भ्रष्टाचार झाला असा डाऊट आम्हाला त्याच्यात येतो. ज्या गोष्टींची गरजच नाहीये किंवा ज्याच्यासाठी वेगळं प्रयोजन आहे मग त्या गोष्टींचा टेंडर करण्याचा किंवा निविदा काढण्याचा हट्ट हे लोक का करत आहेत? म्हणून आम्ही त्या गोष्टीला विरोध केला. बरं, अजून एक मुद्दा याच्यामध्ये आहे की शिरूर नगर परिषद हद्दीमध्ये मालमत्ता कर्ज आहे, चतुर्थ वार्षिक कर आकारणी होणार होती, तर त्या संदर्भात देखील तुम्ही विरोध केलेला आहे. का हे नामंजूर होते? दर 4 वर्षांनी चतुर्थ वार्षिक कर आकारणी होत असते नगरपालिका हद्दीमध्ये. बरोबर. तर ह्या विषयाची सर्वसाधारण या विषयावर मीच बोललो सर्वसाधारण सभेमध्ये आणि मी त्या अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली की मागील वेळेस 2023-24 ला ज्यावेळेस ही मोजणी झाली होती तर तिच्यावर अंदाजे किती खर्च करण्यात आला. तर ज्या कंपनीला काम दिलं होतं त्या कंपनीला जवळपास 1,20,00,000 रुपये या कामाचे देण्यात आले. आपल्या शिरूर शहरातील मिळकती मोजण्याचे. आणि त्यातील त्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आता फक्त 2,500 मिळकतींमध्ये वाढ झालेली आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तो 2023-24 चा डाटा तर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर जे बांधकामं झाले असतील अतिरिक्त त्या बांधकामांना परमिशन तर नगर परिषदेने दिला असणार आहे, म्हणजे तो डाटा सुद्धा नगरपालिकेकडे असणार आहे. बरोबर. मग हा डाटा त्या जुन्या डाटामध्ये मर्ज केला तर आजचा तुम्हाला जे काही डाटा बनवायचा आहे तो डाटा पूर्ण होतोय ना. किंवा तुम्ही फक्त त्या स्पेसिफिक 2,500 मिळकतींचीच मोजणी करू शकता ना. तुम्हाला पूर्णपणे त्या सगळ्या मिळकतींची पुनर्मोजणी करणं का गरजेचं आहे? आणि त्याच्यातनं त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते आपल्या करामध्ये फक्त 75 लाख रुपयांचीच वाढ होणार आहे. मग 75 लाख रुपयाची वाढ करण्यासाठी 1,20,00,000 रुपये 4 वर्षापूर्वी आलता, म्हणजे आता तर जास्त करू शकतात, म्हणजे 1.5 कोटीच्या आसपास. म्हणजे एवढा खर्च करणं योग्य आहे का? मी हे सांगितल्यानंतर त्या गोष्टीवर मतदान झालं अक्षरशः. जे सांगतात की बऱ्याचशा ठरावांवर मतदान झालं, तसं काही झालं नाही. ह्या एकाच ठरावावर मतदान झालं आणि त्या ठरावाच्या बाजूने एकही मतदान झालं नाही. आम्ही विरोधकांनी मतदान केलं आणि 3 सदस्यांनी तटस्थ म्हणून त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे. म्हणून बरेचसे विषय मला तर असं वाटतं की त्यांनाच आमचं म्हणणं पटलंय आणि त्यांनीच ते विषय नामंजूर केलेले आहेत सर्वसाधारण सभेमध्ये. बरं, अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो की ज्याच्यावर सगळ्यात जास्त चर्चा होते तो म्हणजे ओपन स्पेसचा मुद्दा, जो की नगर परिषदेकडे वर्ग करण्यासंदर्भात होता. तर त्याविषयी काय सांगाल? त्याविषयी का आपण त्याला विरोध करता? आता जे ओपन स्पेस आहेत सोसायट्यांमधले किंवा बिल्डरांनी ज्या सोसायटी डेव्हलप केलेल्या आहेत त्याच्यामधले ओपन स्पेस किंवा रस्ते हे नगरपालिकांकडे हस्तांतरित करण्याचा जो विषय होता तो नगरपालिकेची जी पहिली सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये आयत्या वेळेस घेण्यात आलेला विषय होता आणि आयत्या वेळेस घेण्यात आलेल्या विषयाची सदस्यांकडे कसली टिप्पणी किंवा एक्सप्लेनेशन गेलेलं नसतं. त्याच्यामुळं माहिती अपूर्ण असल्या कारणाने किंवा त्या संदर्भात काही शासन निर्णय किंवा GR आहे का नाही किंवा तसं कंपल्शन आपण लोकांवर करू शकतो का याची माहिती नसल्या कारणाने तो सर्वानुमताने पहिल्या जनरल बोर्डमध्ये आम्ही त्याला विरोध केला नाही म्हणून तो मंजूर झाला. पण नंतर त्याच्यात असं पाहिलं आम्ही की कोणत्याही बिल्डरला ओपन स्पेस किंवा रस्ते डेव्हलप केल्याशिवाय किंवा सोडल्याशिवाय शासन परमिशन देत नाही. आणि ते जे ओपन स्पेस आहेत ते त्या सोसायटीमधल्या रहिवाशांसाठी किंवा त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांसाठी वापरण्यात यावा. शासनाकडे असा कोणताही GR अस्तित्वात नाहीये की तुम्ही कंपल्सरी ते प्लॉट त्यांनी त्या बिल्डरांनी यांच्याकडे नगरपालिकेकडे
वर्ग केले वर्ग पाहिजे. केलेच पाहिजे असं हम्म. कोणताही जी आर नाही. बरोबर. आणि आमचं म्हणणं आहे ना की एखाद्या बिल्डरने समजा प्लॉट डेव्हलप केला नाही हम्म. किंवा तिथं अतिक्रमण झालं, नगर परिषद त्यांना नोटीस देऊन तो प्लॉट हस्तांतरित करू शकते ना. आम्ही त्या गोष्टीला पाठिंबा देतो ना. बरं. त्यासाठी जबरदस्ती करणं म्हणजे त्या नागरिकांवर एक प्रकारे अन्याय केल्यासारखे आहे. आणि इथून मागचे प्लॉट नाही ना हस्तांतरित केले त्यांनी. हम्म. इथून पुढचेच प्लॉट का हस्तांतरित करायचे? म्हणजे इथून मागच्या लोकांना वेगळा नाही आणि इथून पुढच्या लोकांना वेगळा नाही का द्यायचं? बर. तर आपण सध्या पाहतोय की विविध अशा विषय जे की नामंजूर केले गेले त्या संदर्भात सरांनी टिप्पणी केली. परंतु मला असं वाटतं की अनेक अशा गोष्टी आहेत, जसं की कचऱ्याची एक समस्या आहे, ज्यावर प्राधान्याने मला वाटतं चर्चा व्हायला हवी होती त्या ठिकाणी. अनेक लोक असे असतात की ज्यांना वेळोवेळी घंटागाडीमध्ये कचरा टाकता येत नाही, तर त्यांच्यासाठी देखील काहीतरी अशी सुविधा केली गेली पाहिजे की ज्या ठिकाणी ते त्याच ठिकाणी येऊन कचरा टाकू शकतील. आणि यावर बऱ्याचशा नगरसेवकांसोबत देखील आम्ही बोललो. तुमचं यावर काय मत आहे? आमचं म्हणणं हेच आहे सर, की ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे की लोकांची बेसिक नीड काय आहे किंवा लोकांच्या अडचणी प्रॉब्लेम काय आहेत आणि त्या गोष्टींवर खर्च झाला पाहिजे. हम्म. आज तुमचाच व्हिडिओ काही दिवसापूर्वीचा पाहिला मी हम्म. कचरा डिपोचा. आजही तुम्ही जाऊन पहा, त्यांना त्याच्यात सुधारणा करता आली नाही. कचरा डिपोचा प्रश्न आहे. नागरिकांना हक्काचं फ्रूट मार्केट नाहीये, हक्काचं भाजी मार्केट नाहीये, मुलांसाठी हक्काचं प्ले ग्राउंड नाहीये, साधं महिलांसाठी वॉशरूम सुद्धा काही ठिकाणी शिरूर शहरात नाहीयेत. की बाहेर गावाहून एखादी महिला जर बाजारला शिरूरच्या ठिकाणी आली हम्म. आणि तिला विधानशाळेपाशी तिला वाटलं आता मला वॉशरूमसाठी जायचं, तर तिने कुठं जायचं असा प्रश्न आहे. हम्म. म्हणजे असे ज्वलंत प्रश्न लोकांसमोर असताना तुम्ही विनाकारण जे काम शक्य नाहीत त्यांचे फक्त टेंडर निविदा या भानगडीत जर पडत असताना तर त्या गोष्टींना का विरोध करू नये? आपण सर्वसाधारण सभेमध्ये ह्या गोष्टी का उचलल्या नाहीत? आता आपण जे बोललात की वॉशरूमची सुविधा असेल किंवा कचऱ्याची सुविधा असेल, तर सर्वसाधारण सभेमध्ये अहो आपण सर, आम्हाला बोलूनच दिलं जात नाही त्या सर्वसाधारण सभेमध्ये. अध्यक्ष महोदय, आम्ही बोलू का? आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, काही दिवसापूर्वी ते होम मिनिस्टर का हळदी कुंकूचा कार्यक्रम हम्म. पार पडला इथे मोठा 4 नंबर शाळेत. मोठा कार्यक्रम झाला हम्म. आणि आमचे त्या कार्यक्रमाबद्दल बरेचसे आक्षेप होते. बरं. म्हणून सर्वसाधारण सभेला सुरुवात होताना इतिवृत्त वाचून झाल्याच्या नंतर म्हणलं, अध्यक्ष महोदय मला त्या हळदी कुंकूच्या विषयावर काही प्रश्न आहेत माझे, मला बोलायचे. हम्म. तर ते म्हणले आपले हे अजेंड्यावरचे विषय संपले, तर आपण त्या गोष्टीवर बोलू. आणि त्या अजेंड्यावरचे विषय संपल्याच्या नंतर मी आठवण करून दिली की मला त्या हळदी कुंकूच्या मुद्द्यावर अध्यक्ष महोदय बोलायचे. तर ते म्हणले नाही, आता राष्ट्रगीत होईल आणि सर्वसाधारण सभा संपली. म्हणजे एक प्रकारे आमची मुस्कटदाबी होती तिथं. बोलूनच दिलं जात नाही कोणत्या मुद्द्यावर. त्यांचा अजेंडा येणार, तो अजेंडा वाचला जाणार, बहुमताने त्यातले ठराव पास होणार आणि संपला विषय. काय होता नेमका मुद्दा हळदी कुंकूच्या कार्यक्रमासंदर्भात आपले आक्षेप काय होते? आता हळदी कुंकूचा विषय असा होता, पहिल्या जनरल बोर्डमध्ये 22वा विषय होता की महिलांच्या सन्मानासाठी हम्म. किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचा म्हणून हळदी कुंकाचा कार्यक्रम नगर परिषदेच्या वतीने घ्यायचा. हम्म. महिला बाल कल्याण हम्म. विभागाच्या अंतर्गत. आणि त्या कार्यक्रमाचं आम्ही तो ठराव पास केला, महिलांसाठी तो कार्यक्रम आहे म्हणून. हम्म. पण त्या कार्यक्रमाचं नियोजन किंवा त्या कार्यक्रमाची माहिती आम्हाला सुद्धा देणं गरजेचं होतं, विरोधी पक्षातल्या सदस्यांना देखील. हम्म. कारण का आम्ही देखील सदस्य आहोत आणि कार्यक्रम नगर परिषदेच्या होता ना, वतीने होता. तर पूर्ण नियोजन त्या सत्ताधाऱ्यांनीच केलं आणि काही गोष्टी त्यांनी त्याच्यात स्वतः प्रमोशन म्हणून केल्या, जसे की लाईव्ह व्हिडिओ असेल, तिथली बॅनरबाजी असेल, हे असेल. आणि कार्यक्रम तिथं दाखवताना बोर्ड असे लावले होते की माझी वसुंधराच्या अंतर्गत. आम्ही शासन निर्णय काढले की माझी वसुंधराच्या अंतर्गत हा कार्यक्रम बसू शकतो का किंवा महिला बाल कल्याणच्या अंतर्गत बसू शकतात का, तसं त्या कार्यक्रम घ्यायची परमिशन कोणत्याच याच्यात नाहीये. तरी पण तो त्यांनी कार्यक्रम घेतला. माझ्या अंदाजे जवळपास 12 ते 13 लाख रुपयाचा तो कार्यक्रम होता. म्हणजे एवढ्या त्याच्यात 5 ते 6 लाख रुपये नगर परिषदेचे गेले असतील. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या कार्यक्रमावर खर्च करण्यात आला. आणि तिथं तो होम मिनिस्टरवाला त्यांनी बोलवला होता, जो अँकर होता तो. आम्ही त्याचा लाईव्ह व्हिडिओ पाहिला. आम्ही तर तिथं उपस्थित नव्हतो, पण तिथं आम्ही त्याचं लाईव्ह व्हिडिओ पाहिलं किंवा बऱ्याचशा महिलांनी माझ्याशी संपर्क देखील केला. अतिशय अश्लील भाषेत तो आपल्या आई बहिणींशी बोलत होता. म्हणजे दुहेरी विनोद करत होता तो, अश्लील महिलांच्या अंगाला टच करत होता तो. आणि अशा गोष्टी नगराध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील, मुख्याधिकारी असतील, अक्षरशः पोलीस प्रशासनही त्या ठिकाणी होतं. आणि ते कसं काय खपवून घेतलं जाऊ शकत होतं? त्या तुम्ही महिला सन्मानासाठी कार्यक्रम ठेवताय आणि तिथं महिलांना अशी वागणूक दिली जाते. अक्षरशः तो असा उल्लेख करत होता कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच की कार्यक्रमाला येताना स्वतःच्याच नवऱ्याला सोबत घेऊन या. आता या वाक्याचा काय अर्थ लावता येतो तुम्हाला माहिती? काय इंटेन्शनने बोललेलं वाक्य? सकाळी 21, दुपारी 21, संध्याकाळी 21 हे बोलणं आहे का महिलांशी? तुम्ही मला सांगा. असं कुठं असतं का? महिलांना उचलून काय घेतोय, टच काय करतोय? तर ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. आमची त्यांच्याकडे मागणी आहे की तुम्ही कोणत्याही विभागामार्फत हा
कार्यक्रम घेतला हं. ते तुम्ही नेमका आम्हाला एक्सप्लेन करून सांगा. त्या कार्यक्रमात नेमका कोणता खर्च, किती खर्च केला, हं. कोणत्या विभागामार्फत केला, कोणत्या सभेची मंजुरी घेतली कार्यक्रमाला, असे बरेचसे प्रश्न आहेत, त्यांनी उत्तर दिले पाहिजे. अक्षरशः नगर परिषदेचे कर्मचारी आणि सत्ताधारी नगरसेवक त्या स्टेजच्या समोर पाटलाचा बैलगाडा गाणं लावून नाचत होते. तुम्ही कार्यक्रम ठेवलाय ना महिला सन्मानासाठी, मग तुम्ही का डोक्यावर चढून खांद्यावर बसून दुसऱ्यांच्या नाचताय? सन्माननीय नगराध्यक्षांचे पती स्वीकृत नगरसेवक अभिजित पाचरणे असतील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील तिथं त्या व्हिडिओज मध्ये दिसतंय, माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवतो. बघा अक्षरशः तुम्ही दादा, नगरसेवक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षरशः त्या स्टेजच्या समोर नाचतात. हा कुठल्या प्रकारचा महिला सन्मान आहे? महिला बालकल्याणच्या अंतर्गत 10वी-12वीच्या मुलींना मार्गदर्शन किंवा महिलांमध्ये महिलांना सेल्फ प्रोटेक्शन बद्दल मार्गदर्शन, योगा क्लासेस हे तुम्ही घेऊ शकता, आजारांबद्दल मार्गदर्शन हे तुम्ही घेऊ शकता, हे होम मिनिस्टर वगैरे. आणि हळदी कुंकू नाही लावलं तिथं कुणी कोणाला, महिलांना वाटण्यासाठी तिथं गुलाबाचे रोप आणले होते, मी पाहिले ते लोक घेऊन पडत होते दुसऱ्या दिवशी सकाळी 10-10, 20-20 रुपये. म्हणजे हे सगळे लोकांनी कर स्वरूपात दिलेल्या पैशाची ही नासाडी आणि ती स्वतःची जाहिरात करण्यासाठी त्याचा स्पॉन्सर करून स्वतःचे फोटो वगैरे लावून व्हिडिओ टाकण्याचा काही संबंध आहे त्या कार्यक्रमात? कार्यक्रम नगर परिषदेचा आहे. अजून एक माझा त्याच्यात आक्षेप होता की आमचे सन्माननीय गटनेते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष नितीनदादा पाचरणे यांचा फोटो खालच्या रांगेत, 2 स्वीकृत नगरसेवक होते, राजेंद्र लोळगे, अमोल चव्हाण, त्यांचे फोटो खालच्या रांगेत, पण हे स्वीकृत नगरसेवक अभिजितदादा पाचरणे यांचा फोटो वरच्या रांगेत. मी त्या मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा विचारणा केली की हा कोणता प्रोटोकॉल आहे, तर त्यांनी मला उत्तर नाही दिलं त्याचं. किती काय म्हणलं तरी आमचा इगो आहे, आमचा अभिमान आहे. ती व्यक्ती आमच्या 11-12 जणांचं नेतृत्व करणारी व्यक्ती आहे, म्हणून त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलो नाही. तेही कारण मी सांगतो, ते वारंवार विचारतात की तुम्ही त्या कार्यक्रमाला का नाही आले, तर त्या फोटोमुळे मी सांगतो की मी त्या कार्यक्रमाला नाही आलो. ठीक आहे. तर एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं की शिरूर नगर परिषदेवर देखील गंभीर असे आरोप, म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावरती देखील विरोधकांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत. अगदी कार्यक्रम जे आयोजित केले गेले, हळदी कुंकाचा कार्यक्रम जो आयोजित केला होता त्या संदर्भात देखील उमेश सरांनी जे काही आपलं मत मांडले, याविषयी शिरूरकरांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आज आपण या सगळ्या गोष्टींची एक बाजू पाहिली, निश्चितपणे दुसरी बाजूही आपण या संदर्भामध्ये पाहणार आहोत. परंतु तुम्हाला आज जे काही आपण विश्लेषण या ठिकाणी केलं, उमेश शेळके साहेबांनी जे काही विश्लेषण केलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.